कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे दिव्या, अरे काय झालं? इथे राहणार आहोत आपण? दिव्या, तू बाहेरच्या दिसण्यावर कशाला चाललीयस? अगं आतून हे हॉटेल खूप कमाल आहे, तू बाहेरून गोष्टी नको जज करत जाऊस ना। चंदन, दिव्या, तू ना लगेच निराश नको होत जाऊ। आणि हे बघ, या वेळेला ना आपल्याला दुसरीकडे कुठे बुकिंग सुद्धा मिळणार नाही, आणि आपल्याला इथे फक्त थोडे दिवसच राहायचंय, त्याच्यानंतर बघू की। आणि तुला माहिती आहे का, इथे ना एक खूप ऑथेंटिक रेस्टॉरंट आहे। काय म्हणालास? ऑथेंटिक? हो, चल आपण काहीतरी खाऊया। नाही, आपण आधी हे हॉटेल सोडतोय। तुला कळतंय का, एका कचऱ्यातून दुसऱ्यात आणलेस तू मला। हवं तर आपण त्या आधीवाल्या हॉटेलमध्ये जाऊ, पण इथून बाहेर चल। तिकडं कसं जाणार दिव्या? आपण तिकडनं चेकआउट करून आलोय। मग काय झालं, परत चेक इन करू, पण इथे नको। नाही दिव्या, आता ते शक्य नाहीये। का? हा, कळलं। काय कळलं? अगं काय ना, मी ऑलरेडी त्यांना 10 दिवसाचा ऍडव्हान्स देऊन आलो। आता जर आपण इकडनं बाहेर पडलो तर ते सगळे पैसे वाया जातील। मग जाऊ दे ना, आय डोंट केअर, इतके पैसे आहेत ना आपल्याकडे। ए, माझ्या बाबांना असं काही आवडत नाही, चिडतील ते। आणि मग 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 माहितीये मला सगळं, ते आपल्याला घरात घेणार नाही, आपल्या हातातून सगळं जाईल, हे सगळं ना पाठ झालंय मला तेच नको सांगू। एकतर आपण इथून जातोय किंवा मग मी माझ्या घरी चालली। अरे दिव्या, तू अरे अगं दिव्या, बोल शिवा, आज आपण तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं मेनू करणार आहोत। बोल बोल। नाही भाऊ, मला फक्त त्यांना जेवण करून पाठवायचं होतं। पहिल्यांदाच घरी आले ना ते। पण मग अडलंय कुठे? पण किचन मध्ये जेवण करण्यासाठी तिला परवानगी कोण देणार आहे? का? आज केला होता की तिने स्वयंपाक? किती छान केला होता। मग कसा केला होता हेही कळलंच असेल तुम्हाला। मी तिला किचन मध्ये परवानगी देणार नाही हा यायची। घ्या, बघितलत ना, तेच सांगत होते मी तुम्हाला। सीता, अगं असं काय करतेस? शिवाच्या माहेरची माणसं आहेत ती, आपल्या घरी आलेत। आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांशी आपण असं वागतो का? शिवाला वाईट वाटेल, त्यांना वाईट वाटेल। अहो, मी असं कुठे म्हटलं की त्यांना घरात घेऊ नका। मी एवढंच म्हणते की मी शिवाला स्वयंपाकघरात परवानगी देणार नाही। आई नाही, अगं ह्या लोकांना आपल्या घरात घ्यायचं? हे लोक जर आपल्या घरात आले तर आपल्या सोफ्यावर बसवायला लागेल त्यांना, आणि सोफा किती महाग आहे आपला। कीर्ती, मी गप्प आहे म्हणून काहीही बोलशील का ग? माणसांची अशी तुलना करायची नसते, सगळी माणसं सारखीच असतात। लहानपणापासून सांगते तुला, लहानपणी तुझे लाड करण्याऐवजी कान उघडणी करायला हवी होती, तर अशी वागली नसतीस आज। मी जेवण बनवायचं म्हणत नाहीये। तेच तर मी सांगते की काही बनवायचंच नाहीये, स्वयंपाक तर कधीच तयार आहे। काय सांगतेस? अरे वा, अरे मग काय, चला चला लवकर बसा, चला जेवायला चला आतमध्ये। मी तुम्हाला सगळ्यांना वाढणार आहे, खरं म्हणजे बरेच दिवस झाले मी असं पंक्तीला वाढलेलं नाही। चला चला चला। काका, खरंच नको, आम्ही फक्त शिवाला भेट द्यायला आलो होतो। अहो फक्त ना हा खाऊ आत घ्या, कारण ना हे सगळं ना आईने आणि बायाजीने त्यांच्या हाताने बनवलं होतं शिवासाठी। शिवा, बाय। काय बाय? काय बाय? हा, तुम्ही सगळी मुलं जरा जास्त आगाऊपणा करताय। हा, मी इथे तुमच्या सगळ्यांमध्ये मोठा आहे।
म्हणजे बघा माझे केस पांढरे झाले तसं काय करताय हा? चला चला आतमध्ये चला. अरे आमच्या देसाईंच्या घरातनं असं कुणी न खाता पिता कधी गेलेलं नाहीये काय तिथं. हो बरोबर आहे. चला सगळ्यांनी आत या. चला ए मांजा. ए भाई, तुम्ही जर आता आत आले नाही ना तर भाऊ आणि सीताई दोघे रागवतील ना. चला भाऊ. आणि सीताई रागवली तर मग काही खरं नाही. चलो अंदर चलो. चला चल रे. चंदन नेहमी काही ना काही बोलून मला कन्व्हिन्स करून घेतो, पण ही शेवटची वेळ आहे दिव्या. ह्यानंतर अजिबात ऐकायचं नाही त्याचं. काय मॅडम, एकदम अशा छान तयार होऊन बसलात? काय विचार काय? हा, मला पास्ता खायला घेऊन जाणार होतास ना? चला. कुठे जायचंय? कुठेही चल, पण चल चंदन, मला खूप बोर झालंय. काय लाईफ आहे यार. रोज सकाळी हॉटेलमध्ये उठायचं, इथलंच खायचं, इथलीच सडकी तोंड बघायची, टीव्ही बघायचं आणि झोपून जायचं. दुसरं काही उरलंच नाही आयुष्यात. अगं मग तुला हेच तर हवं होतं ना. ऐशो आरामाची जिंदगी, काही कष्ट करायला नको, सगळ्या गोष्टी हातात पाहिजे. बेल मारली की गोष्ट हातात. मग प्रॉब्लेम काय आता? एक मिनिट, मला हे कधीच नको होतं. मला आरामात आयुष्य जगायचं होतं, हॉटेलमध्ये आयुष्य जगायचं नव्हतं असं मी कधीच बोलले नाही. ते मलाही घरातच राहायचंय, अधूनमधून फिरायला जायचंय, कुठलंही टेन्शन न घेता आयुष्य जगायचंय. आणि आता आयुष्यात फक्त टेन्शनच टेन्शन आहे. अगं पण मग हे सगळं बाबांनीच सांगितलंय ना करायला. तू काहीही कर, ते मला सांगू नकोस. कुठे जायचंय मग ठरवलंस? चल जाऊयात कुठेतरी. चल. यार ही तर आता ऐकतच नाहीये. काहीतरी उपाय करायला लागेल, नाहीतर ही बाई जर जास्त चिडली तर मला कंट्रोल करता यायचं नाही. पैसे संपत चाललेत एकतर. बसा बस 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 बसा. बस बस लाजू नकोस. अरे घाबरवलंस मला. खाली नको बघू, इथे बस. ये इथे बस. अरे 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 सगळे असे. आणि अरे असे काय बसलाय तुम्ही? कम्फर्टेबल बसा. हा हे असंच बसा, असंच बसा, असंच बसा, असंच बसा. हा बसा बसा बसा. काय म्हणतंय आमच्या शिवाचं गॅरेज? एक नंबर एक नंबर. आता तशी शिवा नाहीये ना, त्यामुळे आता थोडी थोडी सवय करून घेतोय आम्ही. ऐकलंस का शिवा? आता तुझी गरज नाही असं म्हणतायत ते. असं नाहीये, म्हणजे शिवा आली तर बरंच आहे, पण आता हे तिला घर सांभाळायचं आहे ना म्हणून. पण खरंच तुम्हा सगळ्यांना सगळं गाडीतलं कळतं का रे? हो म्हणजे अगदी सोपं आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का तुम्हाला? जेवायचं आहे ना आता सगळ्यांना. जेवायला जाऊया का सगळे? बापरे काका लगेच शांत झाले. बघितलं यांना शिवाची का आठवण येत नाही ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.